राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार अनुसूचित जाती आरक्षण आणि उपवर्गीकरणाच्या आडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। जाती-जातीमध्ये भांडण लावणाऱ्या सरकारला मतपेटीतून धडा शिकवावा असं आवाहन पॅंथर नेते तथा भारतीय दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भुतकर यांनी केलं आहे। भारतीय दलित पॅंथरच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय न्याय हक्क मेळावा आज रविवारी आंबेडकर नगरातील महात्मा फुले हॉल येथे पार पडलाय। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक प्रकाश सोनवणे, भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती सोनकांबळे, प्राचार्य सुनील वाकेकर, सत्कार मूर्ती एकनाथ त्रिभुवन, मराठवाडा अध्यक्ष एजाज खान, स्वागत अध्यक्ष सिद्धार्थ गवई यांच्यासह राजकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना भुतकर म्हणाले की पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांना मेळाव्यासाठी निमंत्रित केले होते, परंतु या मेळाव्याकडे त्यांनी पाठ फिरवली असून शिरसाट यांना भारतीय दलित पॅंथर भरभरून मतदान करून निवडून आणत असते, मात्र समाजाचे असूनही त्यांनी त्याची जाण ठेवली नाही। भारतीय दलित पॅंथर सोबत पंगा घेतलाय तर त्यांना आपली ताकद दाखवण्याची हिंमत पॅंथर मध्ये आहे असं देखील ते यावेळी म्हटले आहे।